चला नवीन बॅटर लगेचच मधाच्या आतमध्ये दाखल व्हा. आणि बालाजी स्पोर्ट्स संघाला देखील विनंती असेल की आपण आता मात्र रिपोर्टिंग करा, कारण की यानंतरची मॅच तुमचीच आहे. बालाजी स्पोर्ट्स संघाला विनंती असेल की आता मात्र तुम्ही सज्ज व्हा. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 8 धावा होत्या आणि आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज राहुलने इथे मात्र पहिल्या चेंडूवरती विकेट संपादित केली आणि नवीन बॅटर आता अल्पेश दाखल होतोय इलॅट नंबर 3 वरती. अल्पेशला आपण पाहतोय. अल्पेश आणि इथे मात्र हो अडव्या बाटने ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु इथे याची की सिंगल धावफलकावरती आय थिंक लेग बाईचा इशारा पंच आमच्यापर्यंत पोहोचवतात. यस, लेग बाईच्या स्वरूपाने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एकेका धावेने आता मात्र धावफलक पुढे सरसावताना पाहायला मिळतोय, कारण की या षटकामध्ये मोठा फटका मारू देत नाहीयेत गोलंदाज राहुल. आपण पाहतोय सुरुवात दमदार राहिली आहे. पहिल्या षटकामध्ये फक्त धावा खर्च केल्या 8. या षटकामध्ये आपण पाहिले तर राहुलने एकच धाव खर्च केली आहे. गोलंदाज तयार राहुल पुनशा. ओ फटका दमदार आहे. एलिमिनेशन नाहीये. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतात. वेल जज, क्या बात आहे. कमालीचा झेल टिपला आणि फलंदाज होतोय बाद. लागणारा दुसरा झटका मधाच्या आतमध्ये ऋत्विक किलेबन स्पार्टन या संघाला. फलंदाज मधाच्या आतमध्ये मोरेश्वर होतोय बाद. चांगला झेल आपण पाहिला त्या ठिकाणी. यज्ञेश होते, ओम होते. यस, ओमने इथे मात्र चांगला झेल टिपला. गोलंदाज आपण पाहिलं तर राहुल आणि चांगली कामगिरी राहिली आहे सध्याच्या घडीला. आणि विचार केला तर ओम साई धावा अंजूर हा संघ आपण पाहतोय आणि या संघाचे संघ मालक संतोषजी कोळी साहेबांचा संघ आपण मैदानाच्या आतमध्ये फाईट देताना पाहायला मिळतोय. आणि दुसऱ्या बाजूला ऋत्विक 11 स्पार्टन जो संघ पुरस्कृत केलाय आमचे दर्शन दादा यांचा संघ आपण पाहतोय. दरम्यान इथे चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. भव्य स्वागत केलं आहे नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये विकी आलेले. विकीच्या बॅट मधून पहिला चेंडू फेस करत असताना दमदार स्ट्रोक चौकार. चौकाराच्या मधील धावसंख्या धावफलकावरती आता मात्र जाऊन पोहोचते ती म्हणजेच 13 या आकड्यावरती. या षटकातील अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज राहुल पुनश्च सज्ज होतोय. ओ आणखी एक धमाका स्ट्रोक पाहायला मिळतोय. उंची जास्त लांबी गाठेल का आज. इथे मात्र सीमारेषे पार चेंडूला फेकून दिला. बिग हिट षटकार. क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर वाईडिश लॉंग ऑनला सज्ज देखील होते, परंतु त्यांच्या अवकाशाच्या दूर हा चेंडू होता. चांगला फटका एक्झिक्यूट केला. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती षटकार. विकी चौथ्या क्रमांकावरती आला नाही. आल्या इथे मात्र चौकार आणि षटकारांची आतिषबाजी मधाच्या आतमध्ये करतोय. धावसंख्या 6 ने पुढे जाईल. 19 या आकड्यावरती 19 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता मात्र या षटकातील अंतिम एक चेंडू आहे. ऋत्विक 11 स्पार्टन संघ आपण पाहतोय. सन्मान्य जयजी नाईक साहेबांचा हा संघ. हो, कॉट भयांशी अपील झाली आणि यस फिंगर अप स्क्वेअर लेगच्या पंचांची दखल घेतली आणि पंचांनी बाद घोषित केला.
चला पंचांचा निर्णय अंतिम राहील या गोष्टीची आपण नोंद घ्या. धावसंख्या धावफलकावरती 19 या आकड्यावरती कॉन्स्टंट आहे. आणि आता मात्र नक्कीच 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झाला. 2 षटकांच्या अखेरीस 19 धावा धावफलकावरती. आता मात्र नवीन बाटार केबल मैदानात दाखल होतोय. त्याच्या सोबतीनं अल्पेश आहे. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज पार्थ वरती ही जबाबदारी असेल. मागील मॅचमध्ये पार्थने चांगली गोलंदाजी देखील केली होती. आता मात्र पुढे पार्थ सज्ज झाला. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅटम बॉल मध्ये फारसा संपर्क होत नाहीये. आणि लेग बायच्या सहाय्याने एक धाव धावफलकावरती जोडली जाईल. एका धावेच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 20 रन्स ऑन दी बोर्ड. 20 धावा धावफलकावरती आहेत. वीस धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आणि हे तिसरे षटक प्रगती पथावर आहे. चांगली गोलंदाजी राहिली आहे ती म्हणजेच ओम साई धाबा अंजूर या संघाच्या वतीनं. हो चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये पिच केला. अतिशय सुरेख चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. वेगावरती स्वार झाले होते. रिव्ह्यू घेतला गेला वाईट साठी बॅटिंग करणाऱ्या संघानं. चेक केले जाईल आमच्या टीव्ही अंपायरच्या माध्यमातून. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. इट्स अ फेअर डिलिव्हरी. एक रिव्ह्यू प्रत्येक संघासाठी दिला. मिस टायमिंग जरूर आहे परंतु यष्टीरक्षक थोडेसे दूर. हो आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट. धावसंख्या धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती आहेत. आणि आता मात्र 3 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक या षटकातील. गोलंदाज आता मात्र चांगली गोलंदाजी करतोय. या षटकामध्ये पार्थला आपण पाहतोय सध्याच्या घडीला धावा बनत नाहीयेत. गोलंदाज तयार. स्ट्राईक बॅटर केवल. हो आणखी एक तेज तरार चेंडू. क्या बात आहे. कमालीची गोलंदाजी सूर्याबादाच्या आतमध्ये. पार्थला आपण पाहतोय सध्याच्या घडीला इम्प्रेसिव्ह कामगिरी करतोय. समीर स्मृती चषक 20-25 हा थरार आपण पाहतोय. आणि आजचा हा पहिला दिवस स्पर्धेचा. त्या अनुषंगाने कुठला संघ उद्याच्या लढतीमध्ये सज्ज असेल मेगा फायनल साठी हे देखील आज आपल्याला पाहायला मिळेल. ओ आणखी एक रायझिंग अँड सरप्राइजिंग बॅक टू बॅक दुसरा चेंडू डॉट. कमालीची गोलंदाजी. ऍक्शन रिप्लाय मध्ये आपण पाहू शकता अगदी पायाच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल झाला. अप्रतिम इम्प्रेसिव्ह गोलंदाजी राहिली. या गोलंदाजीवरती आपण पाहिलं तर 5 चेंडूमध्ये पार्थने 3 धाबा खर्च केल्या. 3 डॉट चेंडू देखील फेकलेत. आणि आता मात्र हा अंतिम चेंडू धावसंख्या धावफलकावरती 22 धाबा अंतिम चेंडू मध्ये आतमध्ये फेकला जातोय.
हो, स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झालाय. क्षेत्ररक्षक आलेत लॉंग ऑन मधून, एकच धाव मिळेल. चांगली गोलंदाजी राहिली आहे. इकॉनॉमिकल स्पिल या षटकामध्ये आपण पाहिलं पार्थचं राहिलं आणि या 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 23 रन्स ऑन दी बोर्ड, लॉट्स ऑफ 3 विकेट्स. टीम ऋत्विक 11 स्पार्टन. गोलंदाज आता मात्र अंतिम षटकामध्ये आशिष पाटीलला आपण पाहतोय. आशिष पाटील गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. हो, अपील लाऊड अपील पाहायला मिळते, परंतु पंच तटस्थ आहेत. पंचांचा वाईटचा इशारा. यस, रिव्ह्यू नाहीये आपल्याकडे, सिकोमीटर नाहीये. येस, रिव्ह्यू वाईट साठी तुम्ही चॅलेंज करू शकता जर तुम्हाला चॅलेंज करायचं, परंतु विकेट साठी इथे मात्र कुठलाही रिव्ह्यू नाहीये. जर वाईट साठी तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकता तर लगेच आपण 10 सेकंदाच्या आत रिव्ह्यू घेऊ शकता. या गोष्टीची देखील नोंद घ्या. चला, मॅच ऑन करायची आता तुम्ही रिव्ह्यू नाही घेऊ शकत. घेतील का पंच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवा, कारण की यस पंचांनी थोडासा वेळ दिला, कारण की नक्कीच काहीसा निर्धारित वेळ असतो. 10 सेकंड मध्ये रिव्ह्यू घेणं गरजेचं असतो, परंतु नक्कीच कॉट बिहाइंड साठी जी अपील झाली होती कट समजणार नाहीये. या गोष्टीची नोंद घ्या. पंचांच्या माहितीच्या आधीच ही माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, कारण की आपल्याकडे सिकोमीटर नाहीये. टेक्नॉलॉजी एवढी पुढे सध्या तरी आपल्याला पाहायला मिळत नाहीये. येस, रिव्ह्यू अनसक्सेसफुल, वाईट चेंडू असेल. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल 23-23 धावा. सुरत टेक्सटाईल गिरीश शेड यांच्या वतीनं आजच्या दिवसामध्ये इथे साडी देखील दिली जाईल. या गोष्टीची नोंद घ्या. दरम्यान फटका दमदार आहे, त्याच्यावरती हा कमालीचा स्ट्रोक, षटकार. गिरीश भाई आणि सोमेश भाई यांच्या वतीनं अर्थात सुरत टेक्सटाईल्स यांच्या वतीनं आजच्या दिवसामध्ये इम्प्रेसिव्ह कामगिरी करणाऱ्या खेळाडूसाठी आकर्षक पैठणी दिली जाईल. आणि नक्कीच या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं सहकार्य आमचे डॉक्टर जयेशजी दादांचे देखील मोलाचं सहकार्य या स्पर्धेसाठी नेहमीच त्यांचं सहकार्य असतो, परंतु या स्पर्धेसाठी खरं तर त्यांचं देखील फार मोठा संघर्ष. हो, क्या बात आहे. कमालीचा झेल, कॅच ऑफ द मॅच. कमालीचा झेल दिशांतने टिपला. फलंदाज केवल होतोय बाद. बॅक टू द पवेलियन. तीस धावा धावफलकावरती आहेत आणि फलंदाज केबल बाद झाले. केबलने एक षटकार मारला होता
अजूनही 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 30 धावा धावफलकावरती जरूर आपल्याला पाहायला मिळतात. नवीन बॅटर दीपेश 6व्या क्रमांकावरती दाखल होतोय. दीपेश आपल्याला पाहायला मिळेल आणि इथे मात्र चांगला खेळ देखील राहिलाय. दीपेश वरती ही जबाबदारी आहे त्याच्या सोबतीनं. आता मात्र मधाच्या आतमध्ये अल्पेश देखील केवलने एक षटकार मारले होता, तो आता मात्र ढगाऊटच्या आशेला गेला आणि अंतिम 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. फुलटॉस चेंडू, हा खराब चेंडू आहे. त्याच्यावरती पिकअप स्ट्रोक, मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर, धमाकेदार स्ट्रोक, षटकार. येस, वेस्ट ऑफ हाईट साठी इथे मात्र नक्कीच रिव्ह्यू घेतला. अंपायर्स कॉल आहे. येस, अंपायर्स कॉल आहे. चेक केले जाईल टीव्ही अंपायर्सच्या माध्यमातून. आमच्या पंचांना देखील या इनिंग मध्ये थोडस बिझी ठेवलंय, सातत्याने आपण पाहतोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, आज षटकार असेल. 6 धाबा धावफलकावरती आणि षटकाराच्या मधीनं धावसंख्या धावफलकावरती 36 धाबा धावफलकावरती आता मात्र जोडल्या जातात. बालाजी स्पोर्ट्स संघ देखील दाखल होतोय. पुढील लढत आपण पाहणार आहोत. या सामन्यातील विजेता संघ बालाजी स्पोर्ट्स या संघ समवेत फाईट करील. ती मॅच देखील 4 षटकांची राहील आणि निर्धारित वेळेमध्ये आज सामने देखील होतात, कारण की सकाळी ठीक 9:30 वाजता बॉल पडला होता. उद्या आपण 9 वाजता बॉल कसा पडेल हे ट्राय करणार, कारण की उद्या एक्स्ट्राच्या 2 मॅचेस असतील. आणि आमच्या मनोज दादांचं देखील कौतुक, कारण की वेळेवरती त्यांनी देखील सामने सुरू केले आणि नक्कीच बॅड लाईटचा इफेक्ट इथे कुठलाही होत नाहीये. या स्पर्धेचं विशेष आकर्षण आपण पाहतोय. बेस्ट बॅट्समन, बेस्ट फिल्डर आणि बेस्ट बॉलरसाठी नेहमीच आपण आकर्षक चषक पाहत असतो, परंतु आजच्या दिवसामध्ये खरं तर जो खेळाडू चांगलं प्रदर्शन करेल त्याच्यासाठी सुरत टेक्सटाईल यांच्या वतीनं गिरीश शेठ आणि त्याचबरोबर सोमेश भाई यांच्या वतीनं आकर्षक पैठणी दिली जाईल. खरं तर ही पैठणीची आवश्यकता खेळाडूंना नाही आहे, परंतु त्यांच्या घरच्यांना ही जर पैठणी घेऊन गेलेत तर नक्कीच त्यांच्यावरती कौतुकाची थाप जरूर आपल्याला पाहायला मिळेल, यात मात्र शंका नाहीये. आपल्या आईला किंवा आपल्या होणाऱ्या वाईफला ती आपण गिफ्ट करू शकता. आणि नक्कीच ही पर्वणी आपण पाहतोय. नक्कीच अनेक स्पर्धा आपण देखील पाहतोय, ऐकतोय, करतोय, परंतु या स्पर्धेमध्ये प्रथमतःच इथे मात्र हे आकर्षण आपण पाहतोय. आणि नक्कीच सुरत टेक्सटाईल ही शॉप देखील आपण पाहतोय. नक्कीच या विभागामध्ये पहिलं दुकान त्यांचं होतं, सुरत टेक्सटाईल. खरं तर गुजरात ते सुरत आणि सुरतवरून थेट भिवंडीमध्ये साड्यांचा होलसेल जे शॉप आपण पाहतोय. आणि दरम्यान फटका दमदार आहे, ताकदीचा वापर आणि चेंडूला फेकून दिले पुणेच्या मिड विकेट बॉडी लाईनच्या बाहेर. आणखी एक धमाकेदार स्ट्रोक, अल्पेशच्या बॅट मधून षटकार. येस, मॅच बॉल देखील येतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 43 धावा धावफलकावरती. अंतिम चेंडू या षटकात. या षटकामध्ये 3 षटकार आलेत. महागडी गोलंदाज आशिष करतोय अंतिम षटकामध्ये. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक 43 धावा धावफलकावरती. अंतिम एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फुल टॉस, आणखी एक खराब चेंडू, त्याला देखील सीमा रेषेच्या बाहेर पाठवला. कमालीची फटकेबाजी राहिली ऍज अ बॅटर अल्पेशी. आणि या षटकाराच्या मधीनं धावसंख्या आता मात्र धावफलकावरती 49 धावा धावफलकावरती जोडल्या जातात. जिंकण्यासाठी आता मात्र 50 धावेंची आवश्यकता. आशिषने तब्बल 26 धावा खर्च केल्या. सुरुवातीच्या 3 षटकामध्ये धावा बनल्या नव्हत्या, परंतु या षटकामध्ये तब्बल 4 षटकार आल्याने 26 धावा धावफलकावरती जोडल्या. 49 धावा जिंकण्यासाठी 50 धावेंची आवश्यकता. त्याला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, जास्तीचा वेळ घेऊ नका, क्षेत्ररक्षण लावून घ्या.
चला मॅच ऑन करायचे दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात आणि आता मात्र जिंकण्यासाठी धावा बनवायच्या त्या म्हणजेच तब्बल 50 धावा बनवायच्या आणि आता मात्र सलामीची जोडी देखील मधाच्या आतमध्ये दाखल होतोय. दोन्ही संघांना आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊयात. जो संघ इथून जिंकेल तो संघ फाईट करेल अर्थातच बालाजी स्पोर्ट्स या संघाच्या अगेन्स्ट. दिशान आणि ओम ही सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये दाखल झाले आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज अल्पेश आपल्याला पाहायला मिळतो. हो पहिला चेंडू हेलिकॉप्टर उडवलाय आणि चेंडू जातोय सीमा रेषे पार. पहिला चेंडू वरती दमदार स्ट्रोक चौकार. पहिला चेंडूवरती हा दमदार चौकार पाहायला मिळाला. 50 धावा जरूर बनवायच्यात परंतु इथे सुरुवात दमदार राहिल्या. फलंदाज दिशांच्या बाट मधून चौकार. ओ अगदी यष्टांच्या वरून आता मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. वेगावरती स्वार झाले होते. बीट केलं बॅटर दिशानला. अल्पेशला आपण पाहतोय अल्पेशने नक्कीच फटकेबाजी देखील चांगली केली. तब्बल त्याच्या बाट मधून आपण पाहिलं तर षटकार देखील पाहायला मिळाले आणि आता सध्याच्या घडीला आज ऑलराऊंडर म्हणून त्यांनी पवित्रा घेतला. हो स्टेप पाठ करून वीरेंद्र सेहवाग स्टाईलने चेंडूला फेकून दिलाय. डिवेक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर कलात्मक स्ट्रोक दणदणीत खणखणीत चौकार. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती देखील चौकार पाहायला मिळाला. सुरुवात दमदार राहिली आहे कारण की 50 धावा जरूर बनवायच्या. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पहिलं षटक आहे आणि या पहिल्या षटकामध्ये पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल फटकेबाजी सुरू आहे. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 8 धावा. 15 मिनिटांचा वेळ आयोजकांनी जरूर दिला. या गोष्टीची नोंद घ्या. आता क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना थोडीशी बदलली जाते. आता मात्र डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात केला गेला. ओ स्विचिट परंतु पाहावं लागेल इथे मात्र बॅट ऑन बॉल मध्ये कुठलाही संपर्क होत नाहीये. सातत्याने नक्कीच क्षेत्ररक्षणाच्या व्यूहरचनेशी खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. मिड विकेटला क्षेत्ररक्षक लावला त्या अनुषंगाने लगेचच आपण पाहिलं तर स्विचिटचा फटका अनुभवाला मिळाला परंतु त्याच्यावरती धाबा आल्या नाहीयेत. पहिला चेंडू चौकार, दुसरा चेंडू डॉट, तिसरा चेंडू चौकार, चौथा चेंडू डॉट. आता चौकार येईल का हे समीकरण आहे माझ्या आतमध्ये. ओहो फटका दमदार आहे आणि हाच चौकार आपण पाहतो. नीरज याची पूर्वसूचना आम्ही दिली होती. वादला पूर्वीची शांतता जरूर डगआउट मध्ये पाहायला मिळते आणि तेच झालंय मधाच्या आतमध्ये. धावसंख्या आता मात्र जाऊन पोचेल 12 या धावसंख्येवरती. 12 धावा धावफलक परत आहेत. अंतिम चेंडू अजूनही शिल्लक आहे षटकातील. अल्पेशला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती थोडीशी महागडी गोलंदाजी तो देखील करतोय कारण की 50 धावा जरूर बनवायच्यात. 12.50 ची सरासरी गाठायची टीम मधाच्या आतमध्ये ओमसाई धाबा या संघाला. त्या अनुषंगाने इथे पहिल्या षटकामध्ये 12 धाबा जरूर बनल्यात. अंतिम चेंडू षटकातील स्ट्राईक एंडला बॅटर दिशान. अंतिम चेंडू काय करेल, डॉट येईल की चौकार येईल पाहायला मिळेल प्रेक्षकांना. हो सेन्सिबल क्रिकेट कारण की अंतिम चेंडू होता. स्ट्राईक स्वतःवरती विश्वास ठेवतोय, स्ट्राईक स्वतःकडे ठेवतोय. अंतिम चेंडूवरती एक चिके सिंगल घेतले. पहिल्या षटकाचा डाव समाप्त. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आता मात्र 13 धावा. चला टीम मीटिंग नका घेऊ, लगेच आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. 13 धावा धावफलकावरती आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडू आणि 18 चेंडू मध्ये 37 धावांची आवश्यकता. कुठला संघ जिंकेल, कुठला संघ बालाजी स्पोर्ट्स संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल हे देखील प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
चला मॅच ऑन करा. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज केबल सज्ज झाला. 18 चेंडू जिंकण्यासाठी 37 धावांची आवश्यकता. आणि स्ट्राईक वरती दिशान आपण पाहतोय पुनश्च स्वतःवरती विश्वास दाखवला, कारण की 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. वेल नक्कीच आपल्याकडे कमी असेल या गोष्टीची नोंद घ्या, कारण की 15 मिनिटांचा वेल आयोजकांनी तुम्हाला दिला. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती केवळ सज्ज होतोय. धावसंख्या धावफलकावरती 13 धावा. हो, परफेक्टली यॉर्कर चेंडू होता. चांगला चेंडू मधाच्या आतमध्ये केवलने इथे मात्र हाताळला, परंतु त्याच्यावरती या 2 धावा अत्यंत वेगाने पूर्ण केल्या जात आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग बिटवीन द बोथ प्लेयर्स. आणि 2 धावेच्या मतीनं धावसंख्या धावफलकावरती 15 धावा. 15 धावा धावफलकावरती जोडल्या जात आहेत. चांगली गोलंदाजी करावी लागेल केवळला. हा चेंडू देखील चांगला त्यांनी मधाच्या आतमध्ये फेकला होता, परंतु त्याच्यावरती या 2 धावा एकटवल्या आणि धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली, ते म्हणजेच 15 या आकड्यावरती. 50 धाबांचा पाठलाग करत असताना मधाच्या आतमध्ये ओमसाई धाबा अंजूर या संघाला आपण पाहतोय. त्यांच्या अगेन्स्ट ऋत्विक 11 स्पार्टन हा संघ. सुरुवात दमदार राहिली दोन्ही संघ, आता मात्र बॅलन्स स्थितीमध्ये. ओ, केबलचा बॅक ऑफ द हँड चेंडू पिच केला होता आणि त्याच्यावरती नक्कीच हलकीशी संधी निर्माण झाली होती, परंतु एक जाव मिळेल. चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन खूप सारे केबलकडे. पहिला चेंडू आपण पाहिला तर ब्लॉक खोलूमध्ये हाताळला होता. आता मात्र चेंडूचा विचार केला तर थोडासा दूर ठेवतोय. अवे ऑफ दी बॉडी चेंडूला पिच केलं होतं, थोडीशी लेन खेचली होती आणि या चेंडूवरती देखील एक सिंगल धावफलकावरती जोडले आणि धावफलक जाऊन पोहोचले. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती. 16 धावा धावफलकावरती आता मात्र पाहायला मिळत आहेत. 4 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. केवळ पुनश्च सज्ज होतोय. हो, अगदी यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल झाला की काय नाही, परंतु इथे लेग स्टिक सोडल्या. पंच आमच्याकडे वळत आहेत. असं वाटलं होतं की यष्ट्यांच्या वरून चेंडू ट्रॅव्हल होईल, परंतु हलकासा वळण चेंडूने पडल्यानंतर बाहेरच्या दिशेने घेतलं आणि अवांतरच्या स्वरूपाने एक धाव मिळते. ओ, फुल टॉस चेंडू, मिस टायमिंग आहे. डाऊन द वर्ल्ड क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र झेल टिपलाय. क्या बात आहे, कमालीचा झेल. फलंदाज फेल. लागणारा पहिला झटका मधाच्या आतमध्ये. ओमसाई धाबा अंजूर या संघाला. फलंदाज ओम बॅक टू द पवेलियन. आता मात्र आमच्या मुख्य व्यासपीठावरती ही आकर्षक पैठणी देखील सज्ज होते, जे सुरत टेक्सटाईल्स अर्थातच आमचे सोमेश भाई आणि गिरीश भाई यांच्या वतीनं आम्हाला पुरस्कृत केलंय. वेलकम, आपलं देखील सर हार्दिक स्वागत. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅक वरती केवल. हो, वडव्या बाटण्या ऑन साइडला चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. डीप मध्ये मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत. एक जाव मिळेल. नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये रोहन सज्ज झालाय. रोहनला आपण पाहतोय मधाच्या आतमध्ये दाखल होतोय आणि केवळ आता मात्र सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी करतोय. पहिल्या षटकामध्ये 13 धावा जरूर बनल्या होत्या. या षटकामध्ये केवळने आतापर्यंत 5 धावा खर्च केल्यात आणि उर्वरित 2 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. एक महत्वाची विकेट देखील संपादित केल्या आणि या दिशांकडे आता मात्र स्ट्राईक असेल. त्याच्या पाठमधून आपण पाहिलं तर 3 चौकार आले होते. ओ, मिस टायमिंग स्ट्रोक. सामन्याची गोल्डन विकेट. क्या बात आहे, महत्वाचा विकेट संपादित केला. केवलने मोठा मासा गळायला लागतोय. फलंदाज दिशान होतोय बाद.
धावसंख्या धावफलकावरती आता मात्र आपल्याला पाहायला मिळेल ते म्हणजेच 18 धावा आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये सुजल नाईक आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार, केवळ गोलंदाजी ट्रॅक वरती. हो, इथे मात्र बॅक टू द बॉलर चेंडूला खेळून काढल्या. क्षेत्ररक्षक येतात, एक धाव तर कंप्लीट झाले आणि एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. चांगली गोलंदाजी राहिली दुसऱ्या षटकामध्ये. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावरती 19 धावा आणि आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये 31 धावांची आवश्यकता. चला, टीम मीटिंग करू नका. चला, मॅच ऑन करायची. आता मात्र दीपेश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झालाय. 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. जिंकण्यासाठी बनवायचे 31. 12 चेंडू 31 धावांची आवश्यकता. दीपेश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होतोय. 12 मध्ये 31 बनवायचे. रोहन आणि सुजल ही जोडी मधाच्या आतमध्ये. ओ, फटका दमदार आहे परंतु डाऊन द क्षेत्ररक्षक. क्या बात आहे, फटका देखील दमदार होता परंतु त्याच्यावरती कमालीचा झेल टिपला. टीपेक्षा कव्हर बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ देवेंद्रने हा कमालीचा झेल टिपला आणि फलंदाज होतोय बाद. फटका चांगला होता परंतु त्याच्यासाठी ऑलरेडी क्षेत्ररक्षक तैनात होते. जिंकण्याचं समीकरण 31 धावा बनवायच्यात. फक्त एक बॉल कमी झाला केवळ. बाकी सगळ्या गोष्टी तशाच आहेत. चांगली कामगिरी राहिली. अकरा चेंडू 31 धावा. नवीन बॅट्समन पार्थ. हो, आडव्या बाटण्या ऑन साइडला पार्थचा हा फटका पाहायला मिळतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत. काऊ कॉर्नरच्या दिशेने एकच धाव मिळेल. फेकी देखील ऍक्युरेट आहे. त्या अनुषंगाने इथे मात्र एकाच धावेवरती समाधान मानावं लागेल. आता मात्र समीकरण जिंकण्याचं 10 चेंडू आणि 10 चेंडू मध्ये 30 धावांची आवश्यकता. 10 चेंडू 30 धावा. षटकार आणि चौकारांची परिभाषा मधाच्या आतमध्ये बोलावी लागेल. पहिल्या षटकामध्ये जरूर 13 धावा आल्या होत्या परंतु दुसऱ्या षटकामध्ये केवलने कमबॅक केलं आणि त्याच्यानंतर दीपेश देखील चांगली गोलंदाजी करतो. इम्प्रेसिव्ह गोलंदाजी. हा चेंडू देखील येतो डॉट. जो संघ जिंकेल तो संघ बालाजी स्पोर्ट्स या संघाच्या अगेन्स्ट फाईट करेल. यात मात्र शंका नाही. आणि SF1 सेमीफायनल क्रमांक 1 तो सामना असेल. गॅप शॉट सिलेक्शन आहे. किलिंग शॉट, टेकिंग गॅप. चेंडू फरार होतोय सीमारेषा पार. संघर्षाचं बिगुल वाजलाय. संघर्षाचा शंखनाद करणारा संघर्षमय चौकार. चौकार आला आणि चौकाराच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. जिंकण्यासाठी अजूनही 8 चेंडू आणि 8 चेंडू मध्ये 26 धावांची आवश्यकता. 8 चेंडू आणि 26 धावा अजूनही बनवायच्या आहेत. हे 2 चेंडू निर्णायक असतील. या मॅचचं समीकरण या चेंडूवरती असेल. इथून जर मोठे फटके आले कमबॅक होईल. ओमसाई धावा अंजुर या संघाचा. इथून डॉट आले तर ऋत्विक 11 स्पार्टन संघ मजबूत पकड निर्माण करेल. फुलटॉस चेंडू एलिमिनेशन नाहीये स्ट्रोक मध्ये. डीप मध्ये क्षेत्ररक्षक सज्ज. डीपेक्षा कव्हरला एक धाव तर कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न होतो आहे आणि पाहता पाहता
2 धावा पूर्ण. गुड रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो गुड कॉलिंग. 7 चेंडू जिंकण्यासाठी आता मात्र 24 धावांची आवश्यकता. 7 चेंडू 24 धावा अजूनही बनवायच्यात. हा चेंडू निर्णायक असेल. याच्यावरती षटकार किंवा चौकार आला तर सामन्याचं चित्र वेगळं असेल. परंतु कौतुक करावं लागेल गोलंदाज दीपेशचं देखील, ज्या पद्धतीने गोलंदाजी त्यांनी देखील केली आहे. ओ लो फुल टॉस चेंडू होता आडव्या बॅटने ऑन साइडला. चांगला स्ट्रोक आहे. डीप मधून क्षेत्ररक्षक भरधाव वेगाने आले आणि तत्पूर्वी अंतिम चेंडूवरती ही सिंगल पाहायला मिळाली नाही. अशा पद्धतीने 3 षटकांचा खेळ समाप्त होतोय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 27, 27 धावा. आता मात्र 6 चेंडू आणि 6 चेंडू मध्ये 23 धावांची आवश्यकता. सहा चेंडू जिंकण्यासाठी 23 धावांची आवश्यकता. चला वेळ कमी खर्च करा. 6 चेंडू मध्ये 23 धावा आता मात्र बनवायच्यात. आणि गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज निलेश आपल्याला पाहायला मिळेल. 6 चेंडू 23 धावांची आवश्यकता. गोलंदाज तयार, ऑन दी मार्क निलेश. ओहो भीमर भीमर याच्यावरती जर कदाचित बॅटची कडा लागली असती तर धावा अजूनही बांधल्या असत्या. खराब चेंडू. आता मात्र फ्री हिटचा चेंडू असेल. कदाचित बॅटची एज लागली असती तर अजूनही धावा बनल्या असत्या. सामन्याचं चित्र वेगळं असतं. परंतु नशिबाची साथ आज गोलंदाज निलेशला मिळाली. नो चेंडू आणि आता मात्र हा फ्री हिटचा चेंडू मधाच्या आतमध्ये फेकला जाईल. उघडाडवले पहा नीट. पुढचा चेंडू फ्री हिट आणि आता मात्र संधी आपल्याला पाहायला मिळेल. निलेश गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज पुनश्च होतोय. ओ फुल टॉस चेंडू, घुटना टेक, तमाशा देख, बिग हिट, षटकार, क्या बात आहे. कमालीचा फटका पाहायला मिळाला. मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता. फुल टॉस चेंडू होता, त्याच्यावरती इथे घुटना टेकवला आणि इथे मात्र पाहतच राहिले. क्या बात आहे. याची रील्स जरूर व्हायरल होईल, यात मात्र शंका नाहीये नीरज. चला मॅच ऑन करायचे. टीम मीटिंग नकोय. कुठल्या क्षणाला चेंडू हरवला किंवा खराब झाला तर नवीनच बॉल दिला जाईल आजच्या दिवसासाठी. उद्याचा जो शेड्यूल असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवला जाईल, परंतु आजच्या दिवसासाठी तर जरूर नवीन बॉल्स इथे दिले जात आहेत, यात मात्र शंका नाहीये. षटकाराला षटकाराच्या मधील धावसंख्या धावफलकावरती 34, 34 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 5 चेंडू 5 चेंडू मध्ये 16 धावेंची आवश्यकता. सामना इथे मात्र बॅलन्स स्थितीमध्ये आहे. 5 चेंडू 16 धावेंची आवश्यकता. गोलंदाज तयार विशाल. ओ निलेशचा हा चेंडू खराब चेंडू आहे. धाव मिळाली असती परंतु इथे मात्र माघारी धाडलं गेल्या. स्वतःवरती कॉन्फिडन्स ठेवला.
आता मात्र नक्कीच दोन बिमर हाताळले त्या अनुषंगाने इथे पंचांनी नक्कीच गोलंदाजाला बान केला. नियम क्रिकेटमध्ये अनेक आहेत. नक्कीच या विभागामध्ये हा नियम आपण पाहतोय. दोन बिमर ते कुठलेही असोत, गोलंदाज इथे नक्कीच आक्षेप त्याच्यावरती. परंतु काही नियम असे आहेत, जर बॉडीवरतीच दोन बिमर आले तरच गोलंदाज बाद असतो. परंतु इथे मात्र ही वेगळी रणनीती पाहायला मिळाली. परंतु सामना आता मात्र थोडासा अडचणीत सापडला. धावसंख्या धावफलकावर 35 जिंकण्यासाठी 5 चेंडू 15 धाब्यांची आवश्यकता. आणि आता मात्र हा देखील फ्री हिटचा चेंडू आहे आणि गोलंदाजी ट्रॅक वरती तुषार आपल्याला पाहायला मिळतोय. 15 धावा बनवायच्या आहेत आणि स्वतःवरती विश्वास दाखवल्या फलंदाज रोहनने. धाव आली असती कदाचित, परंतु धाव घेतली नाहीये, कारण की त्याला माहित आहे स्वतःला स्ट्राईक वरती राहणं गरजेचं आहे. 5 चेंडू 15 धाव्यांची आवश्यकता. गोलंदाज तयार. ओ रायझिंग अँड सरप्राइझिंग चेंडू जरूर आहे, परंतु पंच आमच्याकडे वळतायत. ऑफस्टिकच्या बाहेर पंचांचा वाईटचा इशारा. सामना होता कुठे, सामना हळूहळू चाललाय कुठे. फ्री हिट कंटिन्यू राहील. यात मात्र शंका नाहीये. 14 धावा अजूनही बनवायच्यात. शॉर्ट लेन चेंडू, फ्री हिटचा चेंडू, त्याच्यावरती पूल केला. पूल आले चेंडू बॉन्डी लाईनच्या बाहेर. गोल. आणखी एक धमाकेदार स्ट्रोक. षटकार. स्ट्राईक स्वतःकडे ठेवली होती, विश्वास दाखवला होता आणि हा धमाकेदार स्ट्रोक पाहिला. षटकार आणि धावसंख्या षटकाराच्या मधीनं 42 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी उर्वरित 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 8 धावेंची आवश्यकता. कलात्मकता दाखवली रोहनने. 2 षटकार 1 चौकार त्याच्या पाठ म्हणून आला आणि या षटकामध्ये 6 चेंडू मध्ये 23 धावा जरूर बनवायच्या होत्या, परंतु आता समीकरण 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 8 धावेंची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आणून ठेवलाय कुठे. कलात्मकता दाखवली. चांगले मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट केले निलेशने. पहिला चेंडू बिमर, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर बिमर आणि तदनंतर तुषारने पहिला चेंडू वाईट आणि त्याच्यावरती देखील प्रतिहल्ला करता षटकार पाहायला मिळाला. आता मात्र समीकरण जिंकण्याचं उर्वरित 4 चेंडू आणि 4 चेंडू मध्ये 8 धावेंची आवश्यकता. चला टीम मीटिंग आता मात्र आपण करू नका, कारण की जे काही करायचं होतं ते आपल्याला आधीच करणं गरजेचं होतं. गोलंदाज तयार. ओ 30 चेंडू, क्या बात आहे. कमालीचा चेंडू या ठिकाणी मात्र पिच केला, परंतु जमेची बाजू म्हटली आहे तर आता मात्र स्ट्राईक पार्थ कडे असेल. रोहन नॉन स्ट्राईक येणार, म्हणून या सामन्यामध्ये कधी काही घडू शकेल. 3 चेंडू आणि 7 धावा अजूनही बनवायच्यात. तीन चेंडू 7 धाब्यांची आवश्यकता. स्ट्रायकिंगला बॅटर पार्थ. इथून कमबॅक होईल का. सामना अजूनही संपलेला नाहीये. ऋत्विक 11 यांच्या अगेन्स्ट ओमसाई धाबा अशी लढत आपण पाहतोय. जिंकण्यासाठी 3 चेंडू 3 मध्ये बनवायच्यात 7. गोलंदाजी ट्रॅक वरती. तुषार कमबॅक करतो. त्याच्या अगेन्स्ट स्ट्रायकिंगला बॅटर पार्थ सज्ज. ओ फटका दमदार आहे. इट्स अ ब्युटी. मॅक्सिमम स्ट्रोक. या सामन्याची हवा काढणारा हा दमदार स्ट्रोक. षटकार. स्कोर इज लेबल. आता मात्र अवघ्या 1 धावेची आवश्यकता. 2 चेंडू 1 धावेची आवश्यकता. दोन चेंडू 1 धावेची आवश्यकता. क्लोज काउंटर आता मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. ओ बॅटची लिडिंग आहे. जो हो इथे विकेट्स प्राप्त केलाय. सामन्यामध्ये ट्विस्ट, सामन्यामध्ये फार मोठा उलटफेर केलाय. गोलंदाज तुषारनं, फलंदाज पार्थ होतोय बाद
आणि आता मात्र जिंकण्यासाठी एक चेंडू एका धावेची आवश्यकता. क्या बात आहे, प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच. 3 मध्ये 7 धावा बळवायच्या होत्या. चेंडूवरती षटकाराला, त्याच्यानंतर आता मात्र ही विकेट्स आणि आता मात्र एक चेंडू एका धावेची आवश्यकता. आयुष्या माध्यमातून देखील शुभेच्छा येतात या स्पर्धेसाठी. त्याचबरोबर समालोचकांसाठी देखील त्यांचं देखील आम्ही आभार व्यक्त करतोय. मॅच देखील तितकीच आपण रोमहर्षकता पाहतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा समीर स्मृती चषक 2025 चा हा थरार आहे आणि मॅच मध्ये देखील आता गरमागरम मॅच आपल्याला पाहायला मिळते. थंडीचा वातावरण आहे, थंडीचा महिना, झोप मला येणार, परंतु मॅच इथे मात्र नक्कीच दुपारच्या सत्रामध्ये झोपलेले प्रेक्षक देखील जागे झाले असावेत. एक चेंडू एका धावेची आवश्यकता. सूचना पंचांकडून दिल्या जात आहे, सूचना आता मात्र गोलंदाजाकडून दिल्या जातात. क्लोज काउंटर इथे मात्र लावले जात आहे आणि नवीन बॅटर मधाच्या आतमध्ये मानस. दडपण 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 असेल गोलंदाजावरती, दडपण असेल फलंदाजावरती आणि दडपण असेल क्षेत्ररक्षकांसाठी. एक चेंडू एका धावेची आवश्यकता. प्रेक्षकांचा पैसा वसूल मॅच. औचित्य आहे समीर स्मृती चषक 2025 चा हा थरार. कोण जिंकेल सामना? ओमसाई धाबा की ऋत्विक 11 स्पार्टन संघ? एक चेंडू एका धावेची आवश्यकता. ओहो हो, क्या बात आहे, हा कॉन्फिडन्स स्ट्रोक आहे आणि कमालीचा फटका पाहायला मिळाला. MS धोनी स्टाईलने हा सामना समाप्त केला. फलंदाज मानसने षटकार मारला. खर तर 1 मध्ये 1 असते त्यावेळेस फलंदाजावरती दडपण असतो, परंतु दडपणाला कुठे न जुमानता इथे मात्र स्वतःवरती विश्वास ठेवला आणि फटका देखील दमदार पाहायला मिळाला. षटकार आणि षटकाराने सामना होते समाप्त. सामना जिंकलाय ओमसाई धाबा अंजूर या संघानं. खूप खूप अभिनंदन. हार्ड लक, टफ लक. आणि या स्पर्धेमध्ये चांगला खेळ प्रस्थापित केल्याबद्दल ऋत्विक 11 स्पार्टन संघाचं देखील भरभरून कौतुक. चला आपण दोन्ही संघाचे संघनायक टॉस साठी या. ओमसाई धाबा संघाचे संघनायक आणि बालाजी स्पोर्ट्स संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. ओमसाई धाबा संघाचे संघनायक आपण टॉस साठी या. सन्मान्य शिवाजीजी पाटील आमच्या समवेत जोडलेत. खर तर सुरत टेक्सटाईल यांच्या वतीनं या स्पर्धेसाठी आकर्षण आपण पाहतोय ते म्हणजेच आजच्या दिवसामध्ये एकंदरीत चांगलं प्रदर्शन करणारा खेळाडू जो ठरेल त्याला आकर्षक पैठणी असेल आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करूयात. चला दोन्ही संघाचे संघ नाही का आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच